अहमदनगरमधील इमारत कंपनी येथे लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूलच्या नव्या बॅचला सोमवारी सुरुवात झाली आहे। शाळेत आलेल्या बच्चे कंपनीचं गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आलं। अहमदनगर शहरातील इमारत कंपनी येथील लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूलच्या नव्या शैक्षणिक वर्षातील नव्या बॅचला सोमवारपासून सुरुवात झाली। गेल्या 17 वर्षापासून लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूल कार्यरत आहे। नव्या बॅचच्या चिमुरड्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी शाळेच्या संचालिका मनीषा बोगावत, शिक्षिका राधिका कल्याणी, केतकरी परदेशी, कविता कोडम, दिया कोठारी, ताझीन खान आदी यावेळी उपस्थित होते। प्रारंभी इमारत कंपनीच्या आवारातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी चिमुरड्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। यावेळी पालकांनी आपल्या मुलांबरोबरच सेल्फी काढत त्यांना शाळेसाठी प्रोत्साहित केलं। हसत खेळत शिक्षण देत मुलांना त्यांच्या कलानुसार शिकवण्यावर लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूलमध्ये भर दिला जात असल्याचं संचालिका मनीषा बोगावत यांनी सांगितलंय। नमस्कार, मी सौ मनीषा बोगावत, संचालिका लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूल, कापड बाजार इमारत कंपनी। 2001 मध्ये मी माझ्या या संस्थेची स्थापना केली। ही माझी 18वी बॅच आहे। आज शाळेचं उद्घाटन झालेलं आहे। आज नव्या जोमानं पुन्हा शाळा सुरू झालेली आहे। आज सर्व मुलांचे आम्ही मनापासून स्वागत करून मुलांना आज नवीन धडा शिकवण्यास आम्ही सुरुवात केलेली आहे। आमच्या शाळेमध्ये प्रशस्त ग्राउंड असल्यामुळे मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी आम्हाला घेता येते। मुलांना शारीरिक बौद्धिक ज्ञानाची आम्ही ओळख करून देतो। त्यासाठी वेगवेगळे खेळ मुलांबरोबर खेळतो। यासाठी आम्हाला एक खेळाडूचे प्रशिक्षक सनी सर, विशाल सर यांची नेहमी मदत होते। ते येथे येऊन मुलांकडनं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेऊन मुलांना फिजिकल फिटनेससाठी कॉन्शियस करतात आणि या सर्वांची जाणकारी आम्ही पालकांनाही देतो की जेणेकरून पालकांकडूनही मुलांचं शारीरिक विकास होण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर मुलांना आम्ही ऑनलाईन एज्युकेशन देतो, कारण मुलांना आता चिमणी कावळा बघण्यास भेटत नाही आहे। तर मुलांना आम्ही प्रोजेक्टरवरती या सगळ्या गोष्टी दाखवून त्या गोष्टींची आम्ही मुलांना ओळख करून देतो। त्याचबरोबर मुलांकडनं डान्स, ड्रॉइंग, क्राफ्ट, म्युझिक, सिंगिंग या सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांकडनं आम्ही करून घेतो। ज्यासाठी डान्ससाठी आम्हाला साही अकॅडमीचे गणेश सर खूप मदत करतात। तसेच क्राफ्टसाठी दिया मॅम आम्हाला नेहमी मदत करत असतात। सिंगिंगसाठी साबळे मॅडम येतात आणि यावेळेस तर मी शाळेच्या मुलांचं स्विमिंगही घेण्याचा प्रयत्न करणार आहे। वाडिया पार्क येथे या मुलांना घेऊन मी स्वतः त्यांना प्रशिक्षण देणार आहे, कारण मला असं वाटतं की लहान वयामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आपण मुलांना शिकवतो त्याचा मुलांना त्या सर्व ॲक्टिव्हिटी मुले फार पटकन कॅच करतात आणि त्याचा भविष्यामध्ये त्यांना खूप उपयोग होतो। साठी आम्ही वर्षभरामध्ये इथे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतो, जसे रक्षाबंधन, दहीहंडी, प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी, ॲन्युअल डे। मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व त्यांना स्टेज डेअरिंग येण्यासाठी गौरी मॅडम खूप त्या प्रयत्न करत असतात। त्यांच्याकडनं वेगवेगळ्या कथाकथन करून घेऊन मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्पर्धेसाठी उतरवत असतो आणि या सर्वांसाठी मला सर्व नगरकर, सर्व पालकवर्ग खूप भरभरून साथ देतात आणि त्यामुळेच मी आजपर्यंत ही माझी शाळा रन करू शकतो। लिटिल फ्लॉवर मध्ये आनंददायी शिक्षणावर विशेष भर दिला जातो। यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक खेळण्या, प्रसन्न वातावरण या नर्सरीमध्ये तयार करण्यात आलंय। मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत असतात। या शाळेसंदर्भात अधिक माहिती शिक्षिका राधिका कल्याणी यांनी दिली आहे। I am Mrs. Radhika Kalyani, teaching here in Little Flower Nursery School since 5 years. It has been indeed a great experience teaching in this school with managing director and principal are Mrs. Manisha Bogawat ma'am. It is very unique and fun-loving play school wherein kids are very lovable and the atmosphere is also almost very kind and lovable to all the kids. Today is the first day of the school and it's been a great and warm welcome to all the kids and kids with their parents. I hope they enjoy and being part of this education. They find it very enthusiastic. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।